नांदेड़ से ही एक अहम खबर सामने आ रही है, जहां आधार अपडेट कराने के लिए लोगों को भारी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। शहर के पोस्ट ऑफिस के बाहर रोजाना लंबी लंबी कतारें देखने को मिल रही हैं और कारण है आधार अपडेट के लिए पूरे नांदेड़ शहर में केवल एक ही सक्रिय केंद्र है, वो भी पोस्ट ऑफिस में। इस केंद्र पर हर दिन सिर्फ 40 लोगों के आधार कार्ड अपडेट किए जाते हैं। ऐसे में बाकी लोगों को मायूस होकर लौट जाना पड़ता है। हालात ये है कि लोग आधी रात से ही लाइन में लग जाते हैं ताकि उनका नंबर आ सके। बताया जा रहा है कि पिछले 4 से 5 महीनों से यह स्थिति बनी हुई है। नागरिकों का कहना है कि जब हर जरूरी काम के लिए आधार जरूरी हो गया है तो इतने कम केंद्र का होना एक बड़ी समस्या है। लोगों ने प्रशासन से मांग की है कि शहर में बंद पड़े आधार केंद्र को तुरंत फिर से शुरू किया जाए ताकि आम लोगों को राहत मिल सके। नमस्कार, मी सुनील प्रभाकर आनंद वाघ, सामाजिक कार्यकर्ता नांदेड। आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास 2-4 महिन्यापासून फक्त 40 जणांचं नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या 3 वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोक 3 वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत। रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्या नंतर त्याच्यातले फक्त 40 जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत। असं करत करत जवळपास 2-4 महिन्यापासून अर्धे लोक वापस, अर्ध्या लोकांचं काम, असं याचा अंधाधुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे। आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे। रोजचे सकाळी रात्र 12 वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहेत। गणेश कवटेकर 3 महिन्यापासून चक्कर मारायलो, सुगत भीती आहे आणि माझं आधार कार्ड झालं नाही। आज म्हणते तर उद्या म्हणते, उद्या म्हणते, आज म्हणते आणि जीव झाला तर काही किंमत नाही आणि आधार कार्ड झाले।